नमस्कार मंडळी, साईलक्ष्मीज रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने सोयाबीनची भाजी। तर इथे मी पाणी गरम केले, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकले आणि नंतर त्याच्यामध्ये सोयाबीन टाकली। तर 5 मिनिटं असंच थोडंसं शिजवून घ्यायचं सोयाबीन। आता इथे आपली सोयाबीन शिजून तयार आहे आणि थंड झाल्याच्या नंतर सोयाबीन मधलं पाणी असं काढून घ्यायचं। दोन्ही हाताने चांगलं पिळून घ्यायचं, म्हणजे सोयाबीन मधलं पाणी निघते। तर सोयाबीन मध्ये थोडं पण पाणी ठेवायचं नाही आपल्याला, नाहीतर भाजी चवीला बदलते। तर असं सगळ्या सोयाबीन मधलं पाणी काढून घ्यायचं। गरम असले ना हाताला चटके बसतात, त्याच्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतरच हे काम करून घ्यायचं। तर आता इथे मी सगळ्या सोयाबीन मधलं पाणी काढून घेतलंय। आता इथे मी 1 टोमॅटो घेतलाय, तो कापून घेऊया। छोटा छोटा कापून घ्यायचा टोमॅटो। आता एक मध्यम आकाराचा कांदा पण आपण छोटा छोटा कापून घेऊया। आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकले। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमचा इथे मी मोहरी टाकली, पाव चमचा जिरे, त्यानंतर कापलेला कांदा टाकायचा। तो पण चांगला परतून घ्यायचा। इथे मी कोणतं पण वाटण तयार करणार नाही, अगदी सोप्या पद्धतीने आपण भाजी करणार आहोत। तर इथे मी थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकली, ती पण चांगली तेलामध्ये परतून घ्यायची। आता कांदा चांगला भाजल्याच्या नंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा। थोडासा कढीपत्ता टाकायचा। आता परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। एक चमचा इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकले आणि नेहमीप्रमाणेच मी इथे सांगते की मीठ आधी टाकायचं टोमॅटो मध्ये, कारण टोमॅटो लवकर शिजतो। आता इथे 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकलाय, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा सब्जी मसाला आणि पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला। तर हे मसाले चांगले आपण परतून घेऊयात तेलामध्ये। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, नाहीतर आपला मसाला जळतो। आता थोडीशी कोथिंबीर टाकायची, परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाले चांगले असे शिजू द्यायचे तेल सुटेपर्यंत। पाणी घातल्याने आपले मसाले जास्त भाजले जात नाहीत, म्हणजे करपले जात नाहीत, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी टाकलंय। आता आपण मगाशी पिळून घेतलेली सोयाबीन टाकून घ्यायची तेलामध्ये, पण चांगली मिक्स करून घ्यायची। हा मसाला सगळा सोयाबीनला लागला पाहिजे, असं चांगलं परतून घ्यायचं।
तर आता आपण इथं सोयाबीनची रस्सा भाजी करतो, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं. परत एकदा मिक्स करून घेऊयात. आणि सोयाबीनच्या भाजीला थोडीशी उकळी फुटली ना, तर त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा भाजलेल्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ही भाजी खायला खूप छान लागते. तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा. जर अशी भाजी बनवून खाल्ली ना, तर तुम्ही मटणाच्या भाजीला पण विसरून जाल आणि परत अशीच भाजी बनवून खाल, एवढी छान लागते. आता इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतली, ती हातावर थोडीशी क्रश करून ती टाकायची. आणि परत थोडीशी कोथिंबीर टाकायची. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं.